पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही हे घर बघावं अशी आमची मनापासून इच्छा आहे। तर उद्यासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण। कशाला? त्यापेक्षा आत्ता सुरकून घे ना। काय घर दाखवायचा कार्यक्रम? उगाच मला तेवढ्यासाठी यायला नको। काय बोलताय मावशी? ठीक आहे उगीच मला जास्त लोणी लावू नकोस। घर दाखव। दाखवते हा। दिसलं? आता देऊ का तुमच्या लाडक्या भाच्याला फोन? कशाला? ज्याला आमची पर्वा नाही त्याच्याशी बोलून काय उपयोग? आणि ज्या मावशीने इतकी वर्ष माझ्या आईची जागा घेतली, तिने वेळ आल्यावर मला असं चालता हो असं म्हणून घराबाहेर काढला, त्या मावशीशी मी तरी कशाला बोलू? तुम्ही दोघं हे असे लहान मुलांसारखे का भांडताय? मग काय करू? तुम्ही सांगा ना, काय करू मी सनामिका? अहो कोणाची सख्खी मावशी असं घराबाहेर काढते हो? माझा कुठला भाचा आहे जो एवढा टोकाचा निर्णय घेतो? आता या वयात हा निर्णय पचायला नको का मला? तू फार दुखवलेस मला। एक मिनिट तुम्ही दोघंही थांबा। मावशी, सौरभ वाड्याबाहेर राहत असला तरी त्याचं तुमच्याशिवाय पान हलत नाही। आणि तू रे, तू असा अचानक घराबाहेर पडलास, त्यांनी घरचे सगळे किती अस्वस्थ झाले असतील। तू तरी समजून घे ना। मी का समजून घेऊ? एवढं तर तिला सांगा ना। तिला म्हणून एवढं प्रेम आहे तर येऊ म्हणा उद्या पार्टीला। तू बोलवलंस तर येईन सुद्धा, पण तू एकदा तरी प्रेमानं म्हटलंस का ये म्हणून? तू गेलं हे दूध तू गेलं, मला वास आला ना। अरे देवा, अगं ए प्रेमाने बोल, काय त्यांना कळेल ना आपला प्लॅन। हे बघ, आता प्रेमाने गोड समजावून तुझे गाल ओढून तुला त्रास देऊन मी सांगतोय, उद्या जेवायला इकडे यायचं आमच्या घरी। यायचंय रे मला, पण ना उगीच त्या वल्लीला संशय नको यायला। बघितलंस ना आता कशी मागे उभं राहून सगळं आपलं बोलणं ऐकत होती। उगाच नवीन भानगडी नको। आधीच तुझ्या नशिबात उशिरा सुख आले, अगदी भरभरून जग रे बाळा। बघितलं? बरं ते सगळं जाऊ दे, तुला उद्या यावंच लागेल। यायचंय रे मला। बरं बाबांनो, ठेवू का आता फोन? नाही तर परत ती चोरून ऐकायची आपली अवल्ली। मावशी ठेवते हा। नाही मावशी, थोड्या वेळ भांडण विसरून जा ना। उद्याच्या नव्या घरातल्या पार्टीसाठी आमंत्रण द्यायचे म्हणे, आमंत्रण। आले मोठे पार्ट्या करणारे, पण ही वल्ली वाडा बळकवल्याशिवाय शांत बसणारच नाहीये। चांगलंय घर, बरं आहे। नाही, डावीकडे गेली जास्त। म्हणजे इकडे? हा, म्हणजे उजवीकडे कर। म्हणजे इकडे करू ना? हा अजून हा। बस आता कसं परफेक्ट। मला नाही सगळं एक स्वप्न असल्यासारखं वाटतं। स्वप्न म्हणू नका मी सांगतो, कारण स्वप्न म्हटलं ना म्हणजे कधीतरी माणसाला जाग येते। आता हे जे सगळं सुरू आहे ना, हे असं चालतच राहावं असं वाटतंय। म्हणजे कसं रे? म्हणजे बघा ना, अशी मस्त नोव्हेंबर डिसेंबरची थंडीची सकाळ आहे। आपण दोघेही आपल्या या घराच्या खिडकीमध्ये गरम गरम आलं घातलेला चहा, बाहेर मस्त धुकं पसरलंय, कुठेतरी मस्त नाट्यसंगीत सुरू आहे। आपण चहा घेतो, मग तुम्ही स्वयंपाकघरात जाता, तुम्ही माझ्यासाठी गरम गरम पोळ्या करता, मी माझा डबा भरतोय। काहीतरी आठवलं म्हणून तुम्ही पटकन बेडरूम मध्ये जाता, बेड नीट करता, मी तुमच्या मागे मागे येतो, चादरीच्या घड्या करतो। माझ्यासाठी इस्त्री केलेले कपडे तयार असतात, मी ते कपडे घालतो आणि ऑफिसला जायला निघतो। आपण दोघे ऑफिससाठी एकत्र बाहेर पडतो। गाडीत बसताना तुम्ही मला लाजून म्हणता, पट्या संध्याकाळी लवकर घरी या, मी वाट बघते। असं रोज आयुष्यभर सुरू राहतं।
मी आणि तुम्ही, तुम्ही आणि मी, फक्त आपण दोघे, बाकी कोणी नको. पट्या स्वप्नात तर जागा होशील का? आज आपल्या घरी कोण येणार आहे? कोण येणार? आप्पा, माई मावशी, सचिन, वल्ली, राधा, चिमणी, नील, हे सगळे आज येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयार राहायला नको का? अरे ओ मी सनामिका, ओ मी सनामिका. ए बट्या, मेन्यू काय असावा असं वाटतं तुला? हा मेन्यू कांदा बटाटा पातळ रस्सा भाजी, गरम गरम अशा पापुद्राच्या पोळ्या, किंवा पनीर बटर मसाला आणि गार्लिक नान, किंवा किंवा पालक पनीर आणि टोमॅटोचं सार मसाले भात. नाही व्हेज बिर्याणी. हा हे पण चालेल मस्त. आणि हे सगळं हा 1.5 तासात होईल स्वयंपाक. मी भाज्या घेऊन येतो. अरे 1.5 तास कशाला? अर्ध्या तासात हे सगळं घरी येईल. म्हणजे हे सगळं तुम्ही हॉटेलमधनं मागवणार? हो. घर लावून दमला नाहीयेस का तू? नाही दमलो थोडासा, पण म्हणजे पहिल्यांदा सगळी हक्काची माणसं घरी येणार जेवायला आणि आपण त्यांना हॉटेलमधलं जेवण खायला द्यायचं आणि खर्चही होईल उगाच. अरे खर्चाचं काय? खर्चाचं मी बघून घेईन की. अरे वा, असं कसं? जर सगळं आयुष्य अर्ध अर्ध वाटून घ्यायचं असं ठरलंय तर मग हा खर्च पण अर्धा अर्धा वाटून घ्यायला नको? किती क्यूट आहेस ना तू पट्या, म्हणून आवडतोस मला. पण म्हणजे अर्धा स्वयंपाक मी करायचा असं ना? हा पण म्हणजे त्याचा अर्धा आनंद पण तुम्हाला मिळणार ना असं. मी कांदा चिरायला घेते. मी भाज्या घेऊन येतो. ए पट्या ऐक ना, हे आण ना. मस्तानी आणतो. हो करेक्ट, पण मँगो फ्लेवरची आणणार तुमच्यासाठी. परफेक्ट. असं करू नका, मी जाणार नाही. पट्या नाही मी नाही जात. अरे पट्या जा, असं काय करतोस? बरं जातो. तसं मी अगदी खालच्या अंगाला जातोय भाजीवाल्याकडे, पण जरा अनोळखी जागा आहे, पहिलेच दिवस आहेत. मी येईपर्यंत घरातनं बाहेर पडू नका. दरवाजाला आतून लॉक लावून घ्या आणि अनोळखी माणूस दिसलं तर अजिबात दार उघडू नका. ओ आहो. आणि आहो म्हणू नका. पटकन एकदम नवरा झाल्यासारखं वाटतं. मग कोण असतो? नाही पार्टनर आहेच मी तुमचा, पण आता जे काही आहे ते करेक्ट सुरू आहे. आता लग्न वगैरे नको. बरं ऐका, ते हे करायचं जाऊ दे. नाही जात. पट्याचा. मी काय म्हणतो, मी बोलू का सौरभ सरांशी? कशाबद्दल? हेच की मॅमना त्यांच्याशी लग्न करायचंय. त्यांचं ते बघून घेतील ना, तू कशाला ना खूप असतोस? अगं तू गैरसमज नको करून घेऊस. नील इथे साईडला घे ना गाडी. अगं पुढच्या चौकात आहे त्यांचं घर. नील गाडी साईडला घे तिथे. तुला कळत नाही का? तू ऐक ना जरा माझं, का प्रत्येक बाबतीत स्वतःच खरं करून दाखवायचंच आहे? गोष्टी क्लिअर असाव्या लागतात, नाहीतर उगाच गैरसमज होत राहतात. नील जरा गाडी साईडला घे ना. पुढच्या चौकात आहे त्यांचं इथे घर. गाडी साईडला घे. का पण? काय आहे? तुला त्यांच्या मध्ये मध्ये करायची काय गरज आहे? नाही मान्य आहे तुम्हाला पटवलंयस वगैरे, पण त्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स फारच वाढलाय आपला, नाही का? नाही सगळ्याच बाबतीतलं सगळंच कळायला लागलंय आपल्याला. सगळ्यातलं सगळं कळतं असं काही नाही, पण प्रेमाभिमातलं तुझ्यापेक्षा जास्तच कळतं. तरी पण व्यवहाराच्या नावाने बोंबच आहे. प्रेमाचा आणि व्यवहाराचा काय संबंध? या प्रेमाचा आणि व्यवहाराचा संबंध आहे हेही माहित नाहीये. व्यवहारामुळेच नाती टिकतात ना. कुठला विषय कुठं नेतेस? तुझं ठरलंय का मला सतत विनाकारण बोलायचं म्हणून? तुला हे कळतंय ना की माझं ऐकलं असतं, हा जो 250 रुपयाचा बुके आणलास ना, तो 100 रुपयात टिळक रोडवर मिळाला असता बार्गेन करून. परत गिफ्ट शॉप मध्ये 22 रुपये घ्यायचे विसरलेस, तेही मलाच घ्यावे लागले. व्यवहार म्हणे. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी सर आणि मॅमच्या मध्ये मध्ये येतोय हा, की मी पैसे नीट खर्च करत नाही हा? तू भर रस्त्यात भर उन्हात स्वतःच्या गर्लफ्रेंडची वाद घालत बसलास ना, हा माझा प्रॉब्लेम. अरे मग बस ना, तूच उतरलीस. मग हे तुला सांगावं लागतं का सतत? पाडशील ना. ब्रेक नावाचा प्रकार असतो नी. निघू का?
व्यवहार म्हणे. चला. वा वा, किती छान स्वतःच्या नावाची पाटी लावून पण मोकळे झाले. आता काय, हे घर पण त्यांचंच आणि तो वाडा पण त्यांचाच. वा वा, अगदी मजाच आहे बाई दोघांची. वा, सौरभरावांनी घर मात्र अगदी छान घेतलंय बरं का. झालं असेल तुमचं तर घरात जाऊया का. अजून घर बघितलं नाही म्हणे मोठं घर घ्यायचं. आणि नुसतं मोठं घर घेऊन काय उपयोग. घराला घर पण हवं. सगळ्या कुटुंबाला विसरून स्वार्थीपणे स्वतंत्र संसार थाटताय. अरे चला ना, तुम्ही थांबले का. कुठे चाललायस तू. मोठ्या लोकांचं घर आहे, इकडे असंच जायचं नसतं. हा काय आपला वाडा नाहीये, कोणी येतंय कोणी जातंय कधी. दादाच म्हणजे काही नियम असतात. ती बेल वाजवायची, त्याच्यानंतर कोणीतरी येणार, मग आपण सगळे आज जाणार. काही माय मावशी. वा वा वा, वल्ले अजून एकदा वाजव वाजव. दादा दादा. वा, दारावरची घंटी मात्र अगदी छान वाजते बरं का. म्हणजे अगदी खरी खुरी चिमणी ओरडते असं वाटतं. पप्पा, तुम्हाला कशाचंही कौतुक वाटतं का हो. अगं वाटणारच. दारावरच्या घंटीवरनं कळतं की घरात रसिक माणसं राहतात. या वास्तूवर घरावर प्रेम करणारी. झालं कौतुक करून. पाच ना आता. अरे वा, या ना, या आत या. चला चला. या अप्पा. हो या. हो. मावशी, मी नमस्कार करतो. सुखी राहा. वा सुनबाई, घर मात्र अगदी छान सजवलंय बरं का. आवडलं का तुम्हाला अप्पा. हो तर. वा, या ना, आत या ना, मी सगळंच घर दाखवते. मावशी या ना. नाही, मला नाही घरबीर बघायचं. आम्ही बघतो मग. काय अप्पा. हो हो जाऊया ना? हो, चला. चालेल 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 चालेल. हो चाल. कशी आहेस ग. आणि माझा सौर्या कुठे आहे. मावशी तुम्ही. अगं छे ग, मी काही नाराज बिराज नाहीये. थांब थांब. ती वल्ली यायच्या आधी हे तुमच्या घरासाठी माझी छोटीशी भेट. किती सुंदर आहे. किती टेन्शन दिलं तुम्ही मला माहितीये. तुम्ही नाराज का झाला होतात माझे. छे ग बाई, मी नाराज नाहीये तुमच्यावर. मी आणि सौरभनी हे सगळं नाट्य ठरवून केलं होतं. बापरे, आणि मला किती टेन्शन दिलं. आणि हा बदमाश सौरभ एका शब्दानं काही बोलला नाही मला. मग अगं वल्ली शेर असली ना तरी माई मावशी 1.25 शेर आहे. हे बघ, आता तू आमची काळजी करू नकोस. ते दिवस असे दुसऱ्यांची धुणी धुवत बसायचं. आता तू आणि सौरभ दोघं जण राजा राणीचा संसार सुखाचा करा. याला म्हणतात राजा राणीचा संसार. बल्ली, तू पण राणीचेस की माझी. मी काय राणी बिणी नाहीये. भणंग राजाच्या उजाडवाड्याची राणी आहे मी. अगं काय बल्ली, आता सगळं चालू आहे ना आपलं चांगलं, तरी हाव संपत नाही तुझी. माणसाला की नाही संसाराची हाव हवी, पैशाची नाही. पैशाच्या मागे धावलं ना की तो मग आपल्याला सतत हुलकावणी देतो. पटतंय मला मावशी, पण आम्हाला दोघांना तुमची खूप आठवण येते. आणि घरात कोणीतरी मोठा माणूस हवं ना. अगं मी आहे ना इथे, मी कुठे जाणार. मी सांगेन त्या वल्लीला, त्या गोष्टीतल्या म्हातारीसारखी, मी माझ्या सौरभकडे जाईन, मी माझ्या अनामिकाकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाडीजुडी होईन, मग मला खा. जाडजूड तर भाऊजींच्या पैशाचं पाकिट सुद्धा होतं आता.
आधी काय स्वतः कमवायचे, आता होणारे जाऊबाईंचे पैसे सुद्धा ह्यांचेच. वाड्यावर राहिले असते तर जरा घर खर्चाला मदत तरी झाली असती, पण आता तेही नाही. वाडा तर स्वतःच्या घशात घालतीलच आणि वर इकडे करतील सुखाचा संसार. म्हणजे काम नको काही, पण लोणी मात्र पाहिजे. नाही नाही ते काही नाही. तू तू भाऊजींना सांग ना की वाडा आपल्या नावावर करून टाका म्हणून. हा अरे परत तेच, दुसरं काही सुचतच नाही का तुला वल्ली? दादा तर राहत पण नाही आता वाड्यात. तुला वावरायचं तर वावर ना मालकिणी सारखी. ए मला लुटूपुटूची मालकीण नाही व्हायचंय, मला वाड्याची खरीखुरी मालकीण व्हायचंय. मोक्याच्या जागेवर असलेल्या वाड्याची मालकीण. अगं पण दादाशिवाय किंमत तरी आहे का त्या वाड्याला? तुझ्या मनात नसेल पण कागदावर नक्कीच आहे. शेवटी कसं असतं, कागदावरची नाती आणि मनात जपलेली नाती याच्यात फरक असतो. तुम्ही दोघं खुश आहात ना, मग झालं. बोलत काय बसले, त्या वल्लीचं घर बघून झालं की नाही बघ. वल्ले, घर बघून झालं असेल तर या बाहेर. अनामिकाकडे पाहुणे येणार आहेत, जास्तीची कामं असतात, कळलं ना? या बाहेर या. जास्तीची कामं असतात म्हणे. तिकडे सुद्धा मीच राबायचं, इकडे सुद्धा मीच राबायचं. आधी भाऊजी वाड्यावर होते तेव्हा स्वयंपाकघरात जरा तरी मदत करायचे, पण आता तेही नाही. सगळी कामं मलाच करायला लागणार आहेत. ऐक ना, तू एखादा आचारी बोलव ना माझ्या मदतीला. ते बघू नंतर. आता इकडे आलीस तर इकडे मदत कर ना. चल बाहेर. चला तुम्ही सुद्धा चला. आयुष्याचं कोडं सोडवूया आधी, ती कोडी नंतर सोडवा. चला. हो या आप्पा या, हळू. मग काय ग, आता काय म्हणू तुला? विहीणबाई म्हणू की आणखी काही म्हणू? अगं कशाला काहीतरी, आपण आपल्या रमा आणि कुंदा छान आहोत एकमेकींना. वहिनी छान आहे घर बरं का. पण भाऊजी कुठे आहे? ओळखा बघू कुठे गेलाय. पान आणायला. काय मी सांगते, मस्तानी. करेक्ट. मस्तानी सॉलिड प्लॅन आहे. चला, प्लॅनमेंट ठीक आहे ग, पण आणखीन काही कामं असतील तर सांग आम्हाला. नाही नाही नाही, कोणी काही काम करायचं नाही. आज सगळ्यांनी फक्त एन्जॉय करायचंय. म्हणजे पार्टी मोड ऑन करायचंय. आपण गाडी लावतो. अरे चला.